बघा, particle moving in circle with uniform speed, it has constant विचारलंय. म्हणजे काय झालं बघा यामध्ये, की पार्टिकल मुव्हिंग अलॉंग ए सर्क्युलर पाथ. मग याची वेलॉसिटी कॉन्स्टंट असते काय? तर नसते. का? वेलॉसिटीची डिरेक्शन नेहमी चेंज होते. इज इट राईट? velocity direction चेंज होते एव्हरी टाइम, बिकॉज ही टँजेन्शियल असते. अलॉंग सेम डिरेक्शन टँजेन्शियल एक्सलरेशन सुद्धा असते. मग हे एक्सलरेशन चेंज असेल, रेडियल अलॉंग रेडियस टुवर्ड्स व्हॉट? सेंटर. ही डिरेक्शन चेंज होणार ना एव्हरी टाइम, बरोबर? तर जशी वेलॉसिटी चेंज होते तशी एटी चेंज होते. एसी ऑल्सो व्हॉट चेंजेस, इज राईट? डिस्प्लेसमेंट डी ऑप्शन, डिस्प्लेसमेंट चेंज होणारच. पुन्हा एक रेव्होल्युशनला डिस्प्लेसमेंट काय असते? 0. बरोबर का नाही? मग राहिलं कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी, लॉज ऑफ मोशन, कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला काय असतो? हाफ एम व्ही स्क्वेअर. आणि इथं आपण डिरेक्शन ऑफ वेलॉसिटी घेत नाही, इथं फक्त आपण मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी घेतोय. अँड मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. त्यामुळे कायनेटिक एनर्जी आपण जर कॅल्क्युलेट केली तर ती रिमेन व्हॉट? कॉन्स्टंट. त्यामुळे याचा आन्सर येते सी. ओके, इज इट क्लिअर? एक फक्त सी टिक करू नका.